बाबाची ऑर्डर पडली होती. या बाबाला भेटलो आज. ते दिवस झाले सोबत लांबूनच बोलत होतो. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज माझा तिसरा दिवस आहे. घ्यायला आलो. इथनं ऑर्डर घ्यायची आहे. तर पिक करून कस्टमरला नेऊन देऊ. किती पैसे भेटतात तुम्हाला दाखवतो. केले आता कस्टमरला नेऊन देतो. थँक्यू. दिलेली 2.7 किलोमीटरची ऑर्डर होती. त्या ऑर्डरचे आपल्याला 25 रुपये भेटलेले. आता पाहूया नेक्स्ट ऑर्डर कुठली भेटते. बाबाची ऑर्डर पडली होती. या बाबाला भेटलो आज. ते दिवस झाले सोबत लांबूनच बोलत होतो. आज भेटलो. त्याला विचारलं की 2 हात तू कवा बी असेच ठेवलेले असते, तू दमत नाही का. त्याला विचारलंय आज. त्याला म्हणलं आता ऑर्डर घ्यायला आलोय तुझ्याकडे. तो म्हणला ठीक आहे बाबा, मी आता पुढच्या वेळेस जेव्हा येशील तेव्हा हात खाली घेतो. ठीक आहे, आता ऑर्डर घे म्हणतोय. जा आता बघू. आता ऑर्डर घेऊ आणि निघू. ऑर्डर घेतली मॅकडॉनल्ड बाबाची. आता कस्टमरला नेऊन देऊ. घेऊन आता मी परत आलेलो आहे. 12 ते 4 वाजेपर्यंत काम केलं. तोपर्यंत मी 8 ऑर्डर मारले होते. 300 रुपये कमवले होते. आता मी परत आलोय. 6 वाजलेत. 6 वाजता परत आलोय. माझे मित्र पण आले. तर आता सगळे राईड यायला चालू झालेत. आता पाहूया आता इथून पुढे मी किती ऑर्डर मारतो. आज सॅटर्डेमुळे जास्त ऑर्डर भेटतील अपेक्षा आहे. नवीन रेनकोट घेतला होता, पण काय तुम्ही मागच्या ब्लॉग बघितला असेल. मागच्या ब्लॉग मध्ये मी लय भिजलो होतो म्हणून 1000 रुपयाचा नवीन रेनकोट घेतला. पण काय पाऊसच नाही आला. 4-5 दिवस झालं. पण आज पाऊस येईल असं वाटतंय. वातावरण तर झालंय तसं. तर त्याला पाहूया आता पुढची ऑर्डर कुठली भेटते आणि आज मी किती कमवतोय ते ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळेल. ऑर्डर नंबर 9 पिक केलेली आहे. आता कस्टमरला नेऊन देऊ. किती पैसे भेटतात तुम्हाला दाखवतो. कल्याण भेटची ऑर्डर होती. थँक्यू. ऑर्डर नंबर 9 दिलेले कस्टमरला. आता त्याचे मला 25 रुपये भेटलेले. ऑर्डर नंबर या बिल्डिंग मध्ये मागे द्यायची होती, दिलेली आहे. चला आता नेक्स्ट ऑर्डर पाहूया. त्यानंतर लगेच ब्रह्मा प्युअर व्हेजची ऑर्डर पडली होती. मग काय लोकेशनला गेलो आणि पिक केली. पिक केल्याच्या नंतर एवढं ट्रॅफिक लागलं मला. माझा अर्धा ते 1 तास त्या ट्रॅफिक मध्येच गेला. जाम झालं होतं डोकं. सोपं नाही रायडरचं काम करणं किंवा स्विगी ऑर्डर करणं, झोमॅटो ऑर्डर करणं. रायडरचं इझी काम नाही आहे. 1 तास माझा त्यातच गेला होता. त्यानंतर कसा बसा गेलो. मला ती द्यायची होती 7व्या फ्लोअरला. आता लिफ्टमधनं जाऊन मी कस्टमरला ऑर्डर दिली. त्यांना थँक्यू म्हटलं. त्यानंतर दिल्ली चापच्या ऑर्डर पडल्या होत्या मला. दिल्ली चापच्या मला सोबत 2 ऑर्डर पडल्या होत्या. मग पिक केल्या. त्यातली एक ऑर्डर जवळ होती, ती लगेच मी कस्टमरला नेऊन दिली. दुसरी द्यायला चाललोय. तुम्ही गाणं ऐका. दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो. लिफ्टमध्ये काका भेटले. ते स्विगी करत होते. ते जर ह्या वयात एवढी मेहनत घेऊ शकतात तर आपण का नाही. मग काय कस्टमरला लगेच ऑर्डर नेऊन दिली. हा ब्लॉगचा सेकंड डे. मी 2 दिवसाचा ब्लॉग बनवतोय. तर आज पाऊस आला होता. तर आज पावसाला सुरुवात झाली आहे. आता रेनकोटचा काहीतरी फायदा होईल असं वाटतंय. ते आता 1000 रुपये घातले होते आधी. आज पाऊस आलाय. तर चला आता 12 वाजून गेले. तर ऑनलाईन तर आलेलो, बुक केलेलं आहे 12 ते 3 पर्यंत. तर पाहू आज किती ऑर्डर मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर आज काय पावसाचे आपल्याला 20 ते 25 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ऑर्डर मारायला मी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त पैसे भेटले पाहिजे. तर पाहू आज मी किती पैसे कमवतोय. ब्लॉग कंटिन्यू करा. पहिली ऑर्डर घेतलेली. पहिली ऑर्डर इथली होती. इथं आता पिक केली आहे. थोडा पाऊस येतोय. तर आता प्लास्टिकचे पिशवीत टाकून आता मी घेऊन चाललोय. त्या ऑर्डरचे किती पैसे भेटतात तुम्हाला दाखवतो. थँक्यू. ऑर्डर दिलेली. तर या ऑर्डरचे मला 63 रुपीज भेटले. पावसाचे 20 रुपये एक्स्ट्रा भेटले. सेकंड ऑर्डर पिक केली. आता कस्टमरला नेऊन देऊ. अजून पाऊस चालूच आहे. थोडा पाऊस येतोय. पावसात जास्त ऑर्डर मारायचे आहेत आपल्याला. प्रत्येक ऑर्डरचे 20 रुपये एक्स्ट्रा भेटते. ही जी ऑर्डर आहे ती 5व्या फ्लोअरला द्यायची होती. पण काय झालं, बिल्डिंगला लिफ्टच नव्हती. त्यामुळे कस्टमरने काय केलं, वरतून मला पिशवी सोडली. मग जे पार्सल होते ते मी पिशवीत टाकलं. कस्टमर भारी होता. नाही तर मला 5 फ्लोअर वरती चालत जावं लागलं असतं. ऑर्डर 3 पिक असं कस्टमरला नेऊन देऊ. एक ऑर्डरचे पण 20 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत. आता ऑर्डर दिली आहे इथं समोर. आणि मी राहतो ही सोसायटीची. इथं मी राहतो. माझी गाडी इथं पार्क केलेली. माझ्या सोसायटी समोरची ऑर्डर पडली होती. दिली आहे. त्या ऑर्डरचे मला 70 रुपये भेटले. चाललो आता दुसऱ्या ऑर्डर. नमस्कार मित्रांनो. मी आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंतच काम केलं होतं. त्याच्यानंतर काय झालं, 4 दिवस झालं मी कंटिन्यू काम करतोय. त्याच्यामुळे थोडा थकवा जाणवला होता. मी घरी गेलो. आता 2-3 तास ब्रेक घेतला. आता 6:45 वाजले. 7 वाजता माझं बुकिंग आहे. आता पाहूया. पाऊस येतोय थोडा पण पाहू शकता. पावसाचं जास्त वातावरण झालंय आणि थेंब पाऊस पण येतोय. माझा मित्र पण सोबत आहे आज. आपण किती ऑर्डर मारते पाहू. आज इन्सेंटिव्ह कमायला चान्स. हा बाबूभाई पण सोबत आहे आज तो पण किती मारतो पाहूया. इन्सेंटिव्ह कमायला चान्स आहे. आता चाललोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज खूप पाऊस येईल असं वाटतंय. पाहूया. कल्याण भेटची ऑर्डर पडली होती. तुम्ही पाहू शकता. इथं आता भेट पिक केली आहे. आता नेऊन द्यायचे. बाकीचे रायडर येऊन पण थांबलेले. आता नेऊन देऊ. आता पाऊस पण येतोय. किती पैसे भेटतात तुम्हाला दाखवतो. थँक्यू.
दिली आता ऑर्डरचे मला 28 रुपये भेटलेले आहेत. आता पाहूया नेक्स्ट ऑर्डर कुठली भेटते पाहू शकता तुम्ही. आता ऑर्डर देऊन सोसायटीच्या बाहेर आलोय. रात्री 12:30 वाजलेत. आता मी घरी आलोय. तर 4 दिवसामध्ये 5,000 रुपये कमवायचं मी चॅलेंज घेतलं होतं. तर मी 4 दिवसामध्ये 2660 रुपये माझी ऑर्डर अर्निंग आहे. आणि 500 रुपये मला कस्टमरने टिप दिली. त्यातील 2 कस्टमरने मला 100 रुपये दिले. तर असं मी टोटल 3100 रुपये कमवलेले आहेत. तर रायडिंग करणं आणि फूड डिलिव्हरी करणं एवढा इझी जॉब नाही आहे. खूप मेहनत घ्यावं लागते. खूप मेहनत घेतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये काही सजेशन असतील तुमचे तर नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.